आज मी कुलचे बनवलेले आहेत। तर छोल्यासोबत खाण्यासाठी इथे कुलचे बनवलेले आहेत। तर त्यासाठी इथे मी 3 वाटी मैदा घेतलेला आहे। 3 वाटी मैदा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि अर्धा चमचा इथे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकून घेतली। त्याच्यानंतर याच्यामध्ये एका वाटीला थोडं कमी दही घेतलेलं आहे, ते टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत गोळा करून घ्यायचा आहे। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाणी टाकत आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। तर अशा प्रकारे थोडं पाणी टाकत आपल्याला इथे गोळा करून घ्यायचा आहे आणि थोडं तेल लावून आपल्याला हा गोळा 5 ते 6 तास झाकून तसंच ठेवून द्यायचा आहे। तर 5 ते 6 तास आपल्याला हे भिजवून द्यायचं आहे। तर 5 ते 6 तासानंतर इथे मी आता कुलचे बनवायला घेते। तर त्यासाठी इथे मी एक बारीक गोळा करून घेते। तर अशा प्रकारे मी ते 2 गोळे करून घेतलेले आहेत। तर एका पळपट लाटण्यावरती थोडं पीठ टाकून ते गोळा घेतलेला आहे आणि ते अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। हे जास्त मोठा आपल्याला बनवायचं नाही आहे। अशा प्रकारे दोन्ही साईड हे करून थोडं पीठ लावून आपल्याला कुलचा इथे लाटून घ्यायचा आहे। तर असा कुलचा तयार झाल्यानंतर इथे मी तवा तापवत ठेवला होता, तर तव्यावरती टाकून घ्यायचा आहे। त्याच्यावरती अशा प्रकारे पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। 1 ते 2 मिनटं आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत इथे मी अजून एक कुलचा तयार करून घेते। तर अशा प्रकारे आपल्याला कुलचा लाटून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनटानंतर इथे प्लेट काढून आपल्याला पलटून घ्यायचा आहे कुलचा आणि दोन्ही साईडून भाजून घ्यायचा आहे। आणि जेव्हा आपण कुलचे खाण्यासाठी घेऊ त्यावेळी तव्यावरती बटर लावून कुलच्यावरती थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडून भाजून घ्यायचा आहे। मस्त असा आपला कुलचा तयार झालेला